गुरुवार पेठेतील 22 गुंठे जमिनीवरील अतिक्रमण हटवा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून जे आहे ते आंदोलन करण्यात येत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणी जे आहे सकल हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। फडगेट पोलीस चौकी जे आहे त्या ठिकाणी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या संख्येने महिला आणि कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे एकंदरीत पाहायला मिळते आणि या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सुद्धा मोठा फौजफाटा या ठिकाणी जो आहे तो बोलवण्यात आलेला आहे। खरं तर गुरुवार पेठेमध्ये जी अतिक्रमणं आहेत ती अतिक्रमण काढण्यात यावीत या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं हा रास्ता रोको आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे। या आंदोलनाची थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष वर्ग या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहतो की पुणे येथील गुरुवार पेठमध्ये जे अतिक्रमण आहे त्या ठिकाणी 50हून अधिक गणेश मंडळांनी एकत्र येत महानगरपालिकेला जो आहे ते निवेदन दिलेलं होतं, परंतु त्या बाबतीमध्ये अद्यापही कारवाई झाली नाही। या मंडळांकडून जो आहे तो 27 मे पर्यंत कारवाई करावी असं जे आहे विनंती करण्यात आलेली होती, परंतु पुणे महापालिकेने अतिक्रमण विभागाने त्यांच्या या निवेदनाची दखल घेतली नाही आणि त्यात निषेधार्थ या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आंदोलन जे आहे ते 28 मेला आंदोलन करण्याचा इशारा जो आहे तो सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी जे आहे ते आंदोलन करण्यात येते। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते। आपण या ठिकाणी पाहतोय की आमदार योगेश टिळेकर सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर या ठिकाणी पुण्यातल्या फडगेट पोलीस चौकी जे आहे त्या ठिकाणी हे रास्ता रोको आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्ते सुद्धा दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय आणि पोलिसांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फौजफाटा या ठिकाणी जो आहे तो बोलवलेला आहे। मिर्झा मस्जिद ट्रस्ट गुरुवार पेठ, त्याचबरोबर हजरत सिद्दीक शाह मौला दर्गा कमिटी आणि रदाशाह हॉल दगी गुरुवार पेठ या ठिकाणी जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यात यावे। जवळपास 22 गुंठे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण पुणे महापालिकेने हटवावं या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनामध्ये भाजपाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येने सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं एकंदरीत जे आहे ते पाहायला मिळतंय। खरं तर आता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे, तर मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी सुद्धा केली जाते। खरं तर हे अतिक्रमण हटवा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं जे आहे ते आंदोलन करण्यात येते। पुणे मनपा डोळेझाक का करते असा प्रश्न सुद्धा जो आहे तो या ठिकाणी जो आहे तो विचारला जातो आहे। खरं तर आपण पाहतोय की आता ह्या आंदोलनाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनामध्ये जे आहेत ते सहभागी झाल्याचं सुद्धा एकंदरीत जे आहे ते पाहायला मिळतं। खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनामध्ये महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते, त्यामुळे अतिक्रमण हटवा असे फ्लेक्स सुद्धा या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून एकंदरीत केली जाते। आपण पाहतोय या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। आमदार योगेश टिळेकर या आंदोलनामध्ये जे आहे ते सहभागी झालेले आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्येच हे आंदोलन होते। परदेशी संशयितांची वर्द आणि गुन्हेगारींचा मोकाट असे फ्लेक्स सुद्धा या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये दिसत आहेत। खरं तर आता फडगेट पोलीस चौकी जे आहे त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। भव्य असं रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने घोषणाबाजी करताना कार्यकर्ते या ठिकाणी पाहायला मिळतात। जय श्रीरामची घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून केली जाते आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांकडून सुद्धा खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। पोलिसांकडून जो फडगेट पोलीस चौकीच्या पुढचा जो रस्ता आहे, जो की शिवाजी रस्ता म्हणून ओळखला जातो, त्या शिवाजी रस्त्याच्या अलीकडे जे आहे ते बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि या आंदोलनकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो आता पोलिसांकडून केला जाणार आहे। पाहतोय तरी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी केली जाते। पोलिसांनी बॅरिकेड सुद्धा लावलेले आहेत। नेमकं आता आंदोलनकर्त्यांच्या काय भावना आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। खरं तर या आंदोलनकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती आंदोलनकर्ते करताना पाहायला मिळतात। खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी आहे। जे अतिक्रमण आहे ते पुणे महापालिका का हटवत नाही असा सवाल या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय। असे प्रश्न जे आहेत त्यांच्याकडनं जे आहेत उपस्थित केले जातात। आपण पाहतोय की एकीकडे हा मोर्चा निघाला आहे तर दुसरीकडे पोलिसांनी या ठिकाणी जे आहे ते बॅरिकेड्स लावलेले आहेत। कोणालाही पुढं रास्ता रोको आंदोलनाची खबरदारी म्हणून करू नये यासाठी पोलिसांकडून बॅरिकेड्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। आता बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न जे आहे ते कार्यकर्ते करताना पाहायला मिळतात। खरं तर ह्या कार्यकर्त्यांकडून बॅरिकेड्स हटवले जात आहेत आणि पोलीस यामध्ये करता हे बॅरिकेड आता कार्यकर्त्यांनी
बळाचा वापर करून हे बॅरिकेड जे हटवलेले आहेत आणि या ठिकाणी पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने आता हा जो शिवाजी रस्ता आहे त्या शिवाजी रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. त्यांची मागणी आहे की गुरुवार पेठेमध्ये जे अतिक्रमण आहे जे की 22 गुंठे अतिक्रमण आहे ते हटवावं. या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येते. खरं तर हा शिवाजी रस्ता जो की मुख्य रस्ता आहे पुण्यातला त्या शिवाजी रस्त्यावरती जो आहे सकल हिंदू समाजाच्या वतीनं जे आहे हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. आपल्यासोबत पाहतो इथे कार्यकर्ते सुद्धा आहेत. कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावरती खाली बसलेले आहेत आणि खाली बसून हे कार्यकर्ते जे आहेत आंदोलन करताना पाहायला मिळतात. थेटपणे आपण आपल्यासोबत योगेश टिळेकर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांच्याकडून त्यांची बाजू जी आहे ती जाणून घेणार आहोत. योगेश टिळेकर आहेत या ठिकाणी हा रास्ता रोको आंदोलन का करण्यात येत आहे ते आपण सुद्धा त्यांच्याकडून खरं तर जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत योगेश टिळेकर आहेत. काय नेमकी मागणी होते ते सुद्धा पाहतोय. मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून जी आहे ती केली जाते. जय भवानी जय शिवाजीची घोषणाबाजी सुद्धा कार्यकर्त्यांकडून केली जाते. काय नेमकी मागणी आहे ते सुद्धा आपण जे आहेत ते जाणून घेणार आहोत. थेटपणे आमदार आहेत. दादा काय मागणी आहे का आंदोलन करता? छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून केली जाते आणि शिवाजी रोडवरती जो आहे तो रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी जे आहे ते करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. मोठी घोषणाबाजी जी आहे ती सुद्धा एकत्रित करण्यात येते आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जे आहे घोषणाबाजी केली जाते. हे अतिक्रमण हटवा अशी मागणी जी आहे ते कार्यकर्ते घोषणेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. खरं या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनामध्ये विधान परिषदेचे भाजपाचे आमदार योगेश टिळेकर सुद्धा या ठिकाणी जे आहेत ते दाखल झालेले आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये हे जे सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत घोषणाबाजी करताना पाहायला मिळते. हा जो मुख्य रस्ता शिवाजी रोड या ठिकाणी चौकात या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे. मोठी घोषणाबाजी या ठिकाणी कार्यकर्ते करताना पाहायला मिळत आहेत. अतिक्रमण तोडा या मागणीसाठी आंदोलन होतं. जे ही गुरुवार पेठेमध्ये अतिक्रमण आहे अनधिकृत अतिक्रमण आहे. तर 50पेक्षा जास्त गणेश मंडळांनी एकत्रित महापालिकेला निवेदन दिलेलं होतं. अतिक्रमण काढा अशी मागणी महापालिकेला केली होती. 27 मे पर्यंत अल्टिमेटम जो आहे तो या दिलेला होता. तरी सुद्धा महापालिकेने अतिक्रमण काढलेलं नाही. त्या निषेधार्थ आज 28 मेला पुण्यातील कडगेट पोलीस चौकात या ठिकाणी आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा कार्यकर्त्यांकडून केली जाते. शिवाजी रोडवरची जी वाहतूक व्यवस्था आहे ती सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते. खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे. या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे रास्ता रोको सुरू आहे आणि त्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळते. आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा एकंदरीत जी घोषणाबाजी करताना एकंदरीत जे आहेत ते पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये शिवाजी रोडवरची जी आहे वाहतूक कोंडी सुद्धा आता झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. खरं तर सकल हिंदू समाजाच्या हा जे आहे
रास्ता रोको आंदोलन फडगेट पोलीस चौकी या ठिकाणी जो चौक आहे त्या ठिकाणी करण्यात येते. तर या शिवाजी रोडवरची जी वाहतूक व्यवस्था आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौजफाटा सुद्धा आहे, तरी सुद्धा भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन जे आहे ते केलं जाते. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा या कार्यकर्त्यांकडून एकंदरीत केली जाते.